हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण मस्त. तर हे बघा, आभाळ यायला लागले. थोडा वेळ ऊन पडते, थोडा वेळ आभाळ येते. भीती वाटायला लागली का तर हरभरा सगळा आम्ही गोळा करून ठेवला आहे आणि गहू अजून त्याचे धान्य केलेलं नाही त्याच्यामुळं. आणि आता सकाळी झालं बघा गहू गोळा करून घरी गेल्यानंतर थोडंसं उन्हाचं घरी थांबलो आणि त्याच्यानंतर बघा आता आले रानात लसूण काढायला. अर्धा काढला आहे आईंनी, आता अर्धा राहिला आहे. अर्धा आम्ही दोघीजणी काढणार आहे. तर आता बघा लसूण काढायची सुरुवात झाली आमची. तर हे बघा आमचं कांद्याचं रान आहे. तर कांद्याच्या रानामध्ये कांदा आता आला आहे काढायला का तर बघा पात सगळी सुकायला लागली, दिसत असेल तुम्हाला. आधी लसूण काढून घ्यायचं, मग कांदा काढायला सुरुवात करायची. तर कांदा काढायच्या आधी लसूण काढून घ्यायचं असतं का तर कांदा काढताना परत लसूण सापडत नाही आणि लसूण आणि कांदा पूर्ण मिक्स होऊन जातो त्याच्यामुळे. तर बघू आता आम्ही तरी 2 दिवस नाही कांदा काढणार. पाडवा झाल्याच्या नंतर कांद्याला सुरुवात करणार आहे. तोपर्यंत पात राहते का नाही तीच काळजी वाटायला लागली, कारण पूर्ण पांढरी झाली आहे पात. हे बघा. तर इथं मी तुम्हाला लसूण कसा काढायचा मी तुम्हाला दाखवते. ही आहे कुदळ. तर ते कुदळ छोटीशी असते एकदम. तर त्या कुदळीने आपल्याला लसणाच्या बुडक्यात मारायची, म्हणजे बरोबर ती कुदळ अशी वर येते. तर अशा पद्धतीत आपल्याला कांदे पण काढावे लागतात. जे कांदे हाताने उपटत नाहीत त्या कांद्यांना कुदळ लावावीच लागते, का तर त्याशिवाय कांदा वर येत नाही. तर त्याला पण जपून मारावं लागतं, नाही तर ते कांद्यात घुसले की कांदा बाद होऊन जातो. तर म्हणजे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये ती सांगते. पण बघा अशा पद्धतीत सगळा लसूण काढायचा होता. तर ह्यावेळेस चांगला लसूण आला होता, म्हणजे कुठे बारीक मोठाच होता असा नाही की सगळाच एकसारखा होता. जिथे पाणी पोचत होतं तिथे व्यवस्थित होता, जिथे पाणी पोचत नव्हतं तिथं लेच बारीक होता, आणि जिथे जास्त पाणी पोचत होतं तिथला जास्तच मोठा होता. अशा 3 प्रकारांमध्ये लसूण ह्यावेळेस आला होता. तर इथे बघा अशा पद्धतीत आपल्याला लसूण काढावा लागतो. अर्ध वावरात तर आईने काढून ठेवला होता, आम्ही गहू गोळा करत होतो तोपर्यंत. आणि इथं मग आमचा पण चालू होता काढायचा लसूण, कारण मग त्याच्याशिवाय तर लसूण काढल्याशिवाय तर कांदा काढत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. तर बघा ह्या पद्धतीत असा लसूण आपला तयार झाला होता. तर हा देशी लसूण आहे. त्या देशी लसूणाची ओळख तुम्हाला दाखवली मी तुम्हाला, की त्याचे जे वरचे जे कागदासारखे जे असतात कवर, तर तो असा लालसर गुलाबी असतो. तर त्याच्यावरच आपल्याला कळतं की ते देशी लसूण आहे म्हणून, आणि देशी लसूण आहे म्हणून कळतं. तर इथं मी तुम्हाला दाखवते माझ्या हाताची हालत कशी झाली आहे. असं खणून खणून तर पूर्ण अशी बोटंही दुखायला लागलेली, पूर्ण हाताला असं गट्टा पडला तर फोड आल्यासारखं. आणि काय झालं, मातीचा ढेकळ होता खाली, अशी कुदळ मारताना दोन्ही हात चेमलं लागलं मला हाताला. ते तुम्हाला दाखवत होती. तर हे बघा हा वावर राहिलं होतं आपलं गहू गोळा करायचं, तर ते पण तुम्हाला दाखवायचं होतं. आणि नंतर मग घरी आल्यानंतर बघा गव्हाचं दळण पण नीट केलं. आणि कारण तर पीठ सगळं संपलं होतं गव्हाचं, तर गहू नीट करणं गरजेचं होतं. तर हे आपले गेल्या वर्षीचे गहू आहेत, त्याच्यामध्ये खूप खडे होते, आम्ही चाळून जाऊन जरा कमी केले. तर ही बघा हा लसूण अशा पद्धतीत आपण बांधून ठेवलेला आहे. तर त्याला अजून एकामेकाला दोन असे बांधून ठेवायचे आणि एका रस्सीवर असे टांगून ठेवायचे. तर आमचं जुनं घर आहे वर, त्याच्यावर आम्ही असं तार बांधली आणि त्या तारावर आम्ही ठेवून देतो, मग तो वर्षभर टिकतो लसूण. आणि हा आहे गेल्या वर्षीचा हरभरा. तो उन्हात वाळायला टाकला होता, का तर आता चैत्र लागायच्या टायमाला खूप ऊन असतं, खूप म्हणजे खूप. तर चैत्राचं ऊन दिल्यानंतर धान्यांना कीड लागत नाही असं पहिल्यापासून म्हणतात. तर हा हरभऱ्याला थोडासा एखादा असा भुंगा लागला होता, की नकळत कधीतरी कुठंतरी एखादा दिसला तर असं झालं होतं. पण त्याला ऊन देणं गरजेचं होतं, आणि ऊन देऊन आम्ही चाळून त्याला पुन्हा भरत होतो. आता 2-3 दिवस झालं ऊन देत होतो. आणि त्यानंतर संध्याकाळी बघा जेवणाचा बेत होता अंडा करीचा. तर अंडा करी बनवण्यासाठी इथं मी आधी गॅसवर भात टाकला होता, आणि नंतर तुम्हाला मी दाखवते इथं यांनी केळी आणलेली बाजारातून. तर आमच्या इथे रविवारचा बाजार असतो. तर ती केळी आणलेली, तर 20 रुपयाची एवढी केळी सगळी भेटलेली. आणि ही घरची आपली अंडी, ती तर अंडी बघा शिजायला टाकलेत 1 पावशेरला, का तर आपल्याला आज अंडा करी बनवायची. त्याच्यासाठी अंडा करी बरोबर आपल्याला बनवायची बाजरीची भाकरी. तर बाजरीचं पण दळण नव्हतं, तर मी बाजरीचं दळण हे दळून घेतलं आणि भाकरी बनवण्यासाठी तयारी चालली होती. आणि
अंडी आपली शिजलेली आहेत, पण हे ताजी अंडी असल्या कारणाने म्हणजे लगेचचीच अंडी शिजवल्यामुळं त्याच्यावरचं आवरण व्यवस्थित निघालेलं नाही. आणि आपल्या भाकऱ्या विकऱ्या झाल्यानंतर हे तर बघा मी अंडी सोलायला घेतलेली, ते तुम्हाला दाखवते. ती पण अंडी व्यवस्थित सोलली गेली नाही, त्याचा मला लई राग आला होता. पण काय करता, तर अंडा करी बनवण्यासाठी इथं घेतलं तर आपण 2-3 बारके कांदे, 2 टॅमॅटो, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि खोबरं. तर हा कच्चा मसाला सगळा आपल्याला वाटायचा आहे. ह्याला भाजून घ्यायचा नाही, याला बारीक वाटून घ्यायचा. आणि बारीक वाटून घेतल्यानंतर मला बोलून बोलून दम लागला बघा. तर इथे मी सोललेल्या अंड्यांवर थोडेसे चटणी, हळद आणि मीठ टाकून असं थोडंसं हलवून, म्हणजे एकसारखं सगळ्याला लागावं असं या पद्धतीत त्याला हलवून घेतलं. आणि त्यानंतर मोबाईल हातात पकडल्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ आला नाही, तर कढईमध्ये थोडं तेल टाकून त्याला थोडं शॅलो फ्राय करून घेतले. त्याला थोडेसे असे काप द्यायचे अंड्याला आणि फ्राय करून घ्यायचे. आणि त्यानंतर मग राहिलेल्या तेलामध्ये थोडंसं जिरं, कढीपत्ता वगैरे टाकून मग खोबऱ्याचा मसाला टाकून त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मी परतून घेतले. आणि तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोचा मसाला टाकला, पेस्ट टाकल्यानंतर त्याला चांगलं भाजून घेतलं. आणि तुम्हाला मी दाखवलं अंडा करीचा माझ्याकडे मसाला उपलब्ध नव्हता, त्याच्यामुळे घरकुल मसाला घरात होता, तर तोच मी टाकला. त्याच्यानंतर चटणी वगैरे टाकून त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे केलं होतं. आणि आपल्याकडं थोडं मीठ टाकलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला देशी जुगाड म्हणजे की बाजरीचं पीठ टाकून तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घेतला. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अंडी टाकून ते पण परतून घेतले आणि गरम पाणी ओतलं. गरम पाणीच मी नेहमी भाज्यांमध्ये ओतते, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि ते ओतून झाल्याच्या नंतर हे बघा उकळी यायला लागलेली, तर मी तुम्हाला लगेच उकळी आल्यावर अंडा करी दाखवली. थोडीशी उकळून ती वरचा सगळा जी फेस येतो उकळायला लागला, तो सगळं आत गेल्यानंतर छान असा लाल कलर आलेला, पण मी नंतर व्हिडिओ त्याचा शूट केला नाही. तर इथं बघा सकाळ सकाळ आम्ही रानात येऊन गहू गोळा करत होतो. तर गहू बघा अशा पद्धतीत गोळा करून तो उचलून नेऊन समोर जिथं आपण गहू पहिला उभा केलेला आहे तिथंच नेऊन लावायचा होता. आणि त्यांना मी व्हिडिओ शूट करायला लावला होता आणि मी तर गहू लावून माघारी येत होते. तर ही सगळं तोंड नाक बांधावं लागतं का तर, आणि शर्ट पण घालावा लागतो का तर त्याच्या लोंब्या खूप टोचतात. आणि घरी आल्यानंतर आई स्वयंपाक करत होत्या का तर मला यायला खूप उशीर झाला होता. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट्स आणि सबस्क्राईब